श्री संताचे माथा चरणावरी, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडबोत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. डौरली हे काया कृपेच्या ओरसे, डौरली हे काया कृपेच्या ओरसे. नवे अनारिसे उद्धरिलो, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. आता हृदय आपुले, चौफाळून या भले. वरे बैसो पाऊले श्री गुरूंचे. तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा. तुम्हा मानेन एवढा होईन मी, सेवेला गे सेवक झालो. सेवेला गे सेवक संताचे माथा चरणावरी, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे, गोड अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी संताविषयी कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन ते संतांच्या माध्यमातून झालं, पण परिवर्तन झाल्या कारणामुळं जगद्गुरु तुकोबरांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्री संताचे माथा चरणावरी. साधूच्या आयुष्यामध्ये गेल्याच्या नंतर किंवा आपल्या आयुष्यामध्ये साधू आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं परिवर्तन होत असतं. विठाला परिवर्तन झालं जगद्गुरु तुकोबरायांचं, आणि परिवर्तन झाल्याच्या कारणापोटी जगद्गुरु तुकोबरायांनी कृतज्ञता व्यक्त केली. परिवर्तन तीन प्रकारचं परिवर्तन आहे. एक बौद्धिक परिवर्तन आहे, दुसरं शारीरिक परिवर्तन आहे, आणि तिसरं मानसिक परिवर्तन आहे. हे तीनही परिवर्तन जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये झाले. अंतकरणाचंही परिवर्तन म्हणजे मानसिक परिवर्तन, शारीरिक परिवर्तन, लवचिकता, विनयता जगद्गुरु तुकोबरायाकडे आले, आणि एक बौद्धिक परिवर्तन झालं. विठाला आपण सगळीच मंडळी या गावामध्ये एकत्र येतो. पिंपळवाडा हे गाव, आणि हा वाड पिंपळवाड या गावामध्ये आपला चालत असलेला आपला हा दरवर्षीचा अखंड हरिनाम सप्ताह. प्रभुरामचंद्राच्या जन्मोत्सवा दिवशी प्रारंभ आणि हनुमंतरायाच्या जन्मोत्सवा दिवशी दुसऱ्या दिवशी काला
आपण असा हा 8-9 दिवसाचा कार्यक्रम घेत राहतो. दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. गोड गाव आहे, छान आणि सुंदर नियोजन लावलं होतं. पण आपण कितीही नियोजन लावू द्या, त्याच्या मनात असेल तर ते नियोजन राहतं. आपल्या हातात फक्त नियोजन करणं आपल्या हातात आहे. किती ठेवायचं हे सगळं त्याच्या हातात आहे. सांगू तुम्हाला, आपण फक्त नियोजन करत राहतो. केवळ सप्ताहाचंच नियोजन आहे का? नाही. प्रापंचिक नियोजनही करत राहतो. कसा प्रपंच फुलवायचा हे सुद्धा त्याच्याच हातात आहे. आपल्या हातात आहे का काही? फक्त आपण कर्म करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. त्याच्या मनामध्ये आलं तर काही होऊ शकतं आणि त्याच्या मनात आलं तर राजाचा रंकही होतो आणि रंकाचा राणाही होतो. विठाला म्हणून आपण सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आहे, आमचे मृदंगाचार्य आदरणीय नंदकिशोर महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड स्वभाव आहे त्यांचा आणि त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला ही मैफिल प्राप्त झाली आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, गोड आवाज आहे त्यांचा, आमचे संतोषजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दुसरे संगीत अलंकार संगीत विशारद आमचे राम महाराज तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. पांडुरंग महाराज उपस्थित आहेत. आपले ज्ञानेश्वरी पारायण करणारे महाराज उपस्थित आहेत. सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आलेले ज्यांनी भगवानगडावर अध्ययन केलं आमचे युवा कीर्तनकार प्रेम महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या जवळच गाव आहे तळोंदा, त्या तळोंद्याचे आहेत. छान अध्ययन केलं आणि आता कीर्तनही करतात आणि मृदंगही गोड वाजवतात. प्रेम महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आलेले कृष्णा महाराज तेही या ठिकाणी, महाराजांचे सगळीच विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. नियोजन करत राहतात महाराज, छान नियोजन असतं. आज निसर्गाने थोडा आपल्या कोप झाल्यामुळे आपल्या तरी पाऊस झाला नाही. आमच्याकडे गारा पडल्या. आता आम्ही निघलो होतो त्यावेळेस पावसातूनच निघलो होतो. नंदू महाराजाला फोन केला, म्हणलं इथं पाऊस चालू आहे, काय करावं? नाही म्हणले, या काय अडचण नाही. म्हणून आपण त्या निमित्ताने इथं एकत्र जमलेलो आहोत. गावातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सानभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्याकडे स्नानाची व्यवस्था आहे सगळ्याकडे, सगळ्यांची स्नानाची आणि नाश्त्याची व्यवस्था त्यांच्याकडे आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्याकडे प्रसादाची व्यवस्था नंदू महाराजांनी केली, छान व्यवस्था झाली. आमचे डोंगरे भाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम छान आहे आणि यूट्यूब चॅनलवाले आमचे ज्ञानी यांची माऊली यूट्यूब चॅनलवाले तेही त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे पुन्हा सप्ताह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या सप्ताहाचं आपल्याला पुन्हा पुन्हा कीर्तन ऐकायला मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून. त्यांची खूप छान गोड सेवा आहे. आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे रोहिणीवरून आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. ते या ठिकाणी सगळीच परिसरातली मंडळी आवर्जून या कार्यक्रमासाठी दर वर्षी या ठिकाणी उपस्थित राहतात. त्याचबरोबर बहुसंख्य माता मौल्या उपस्थित आहेत, बहुसंख्य पुरुष मंडळी सुद्धा उपस्थित आहेत, दोन चोपदार आहेत. सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही सेवा पूर्णतेला नेणार आहोत. विठाला नंदू महाराज नियोजन करत राहतात. आमचे अविनाश महाराजांनी त्यांनीही फोन केला होता, त्या निमित्तानं येण्याचा योग आहे. सगळीच मंडळी आपण या कार्यक्रमासाठी तन मन धनाने सहकार्य करत राहतो. कशासाठी सप्ताह करायचा? साधू संतांनी आपलं जीवन बदलवलं म्हणून करायचा. आपल्या जीवनामध्ये काहीतरी चेंजेस आणलं, विचाराचं चेंजेस आहे. विचाराने आपलं जीवन बदललं, आपलं जगण्याने जीवन बदललं. मनुष्य म्हणून जन्माला आलो, तो जो मानवता धर्म शिकवला तो साधू संतांनी आपल्याला शिकवला. जी मानवता धर्माची आपल्याला जी शिकवण मिळाली ती संतांच्या मुखातून आपल्याला शिकवण मिळाली, महापुरुषांच्या मुखातून आपल्याला ती शिकवण मिळाली. म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल केला, त्यांनी आपल्या जीवनाचं परिवर्तन केलं, म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा आजचा सप्ताह आहे. विठाला कधी पण ज्यानं आपल्या जीवनामध्ये बदल केला ना त्याच्याविषयी कृतज्ञता भाव असलाच पाहिजे बरं का. ज्याने आपल्या जीवनाला काहीतरी हातभार लावलाय,
ज्याने आपल्या जीवनाला काहीतरी कलाटणी दिली. आता एवढे विद्यार्थी आहेत, नंदू महाराज त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचं कार्य करतात, त्यांना काहीतरी शिक्षण देण्याचं कार्य करतात. अरे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मिळालं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. 2 शब्द आहेत बरे का संतोष महाराज, एक कृतघ्न शब्द आहे आणि एक कृतज्ञ शब्द आहे. अंतर जास्त नाहीये, एक कृतज्ञ आणि एक कृतघ्न. एका अक्षराचा बदल आहे, शब्द सारखाच आहे, फक्त एका अक्षराचा ज्ञ आणि घ्न एवढाच बदल आहे. अक्षराचा अंतर थोडं आहे, एका अक्षराचा अंतर आहे, पण त्याच्या वागण्याचं खूप मोठं अंतर आहे. कृतज्ञाचं वागणं आणि कृतज्ञतेचं वागणं खूप अंतर आहे, खूप मोठं अंतर आहे. मनुष्याने कधीही कृतज्ञ होऊ नये. व्हायचं असेल तर माणसाने कृतज्ञच भाव व्यक्त केला पाहिजे. विठ्ठला एक बोलू तुम्हाला, आपल्या जीवनाला प्रत्येकाचे हात लागत असतात, त्याच्याशिवाय हे जीवन घडत नाही. अनंत हात लागल्याशिवाय हे जीवन घडत नाही. महापुरुषाचे हात लागले आपल्या जीवनाला, जरी ते अस्तित्वामध्ये नसले तरी त्यांच्या विचाराने हे जीवन घडतं, म्हणजे त्यांचा हात आहे आपल्या जीवनाला. ही महाराज मंडळी गायन करत राहतात, कोणाची तरी चाल ऐकलेली असते, ती चाल आपण बसवण्याचं कार्य करत राहतो. कुठून तरी कोणीतरी राग गायलेला असतो, त्यांनी ती ठेवण केलेली असते, ती तयार केलेली राहते एखाद्या मोठ्या गायकाने, ती आपण आत्मसात करतो. हे त्याचे आपल्या जीवनाला लागलेला हातच आहे. आपलं जीवन घडवण्यामध्ये त्यांचा एक हातभार असतो. मी कीर्तन करतो, सद्गुरूंच्या समोर बसलो ना, सद्गुरू शास्त्री बाबांच्या समोर बसलो मी, पण त्यांचेही म्हणजे आपण जे व्यक्त होत राहतो किंवा आपलं जीवन घडत राहतं, ते अनंत हात लागल्याशिवाय जीवन घडत नाही. नंदू महाराजांनी एवढी मोठी संस्था उभा केली, अरे सद्गुरूंनी त्यांना दिलं म्हणून ते पुढे देण्याचं कार्य करतात. विठ्ठला ते पुढे देण्याचं कार्य करत राहतात, म्हणून आपलं जीवन घडतं, ते अनंत हात लागल्याशिवाय जीवन घडत नाही. राम महाराज, आताचे तरुण पोरांचं असं असतं, तरुण पोर उपकाराची भाषा ठेवत नाहीत, अजिबात नाही. एखाद्याचे उपकार म्हणलं की त्यांना जमत नाही, अजिबात जमत नाही. कधी कधी ते मोबाईलला स्टेटसही ठेवत राहतात, कुणी नाही दिलं असं आणलंय वडून, गाडी घेतली काही घेतली की ते ठेवत राहतात, स्टेटस ठेवून देत राहतात. अरे बाबा, कुणी नाही दिलं, अरे कोणीतरी दिलं तेव्हा तुझ्यापर्यंत आलं. असं कधीच होऊ शकत नाही, कुणी नाही दिलं त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत येत नाही बाबांनो. अरे जिवंत मनुष्य, अरे सोपं बोलू का तुम्हाला, मेलेल्या मनुष्याला स्मशानभूमीमध्ये जायचं असेल तर 4 माणसाची गरज आहे. जिवंत माणसाला नको माणसं? जिवंत माणसाला सुद्धा गरज आहे माणसाची. मेलेल्या माणसाला जर माणसं गरज लागत असेल तर जिवंत माणसाला सुद्धा अनंत हात लागल्याशिवाय त्याचं जीवन घडत नाही. एक, आपल्याला पोट भरायचं असेल, रोज आपण पोट भरतो ना, जेवण करतो ना, अरे जर आपलं पोट भरायचं असेल तर 5 बोट एकत्र आल्याशिवाय माणसाचं पोट भरत नाही, तर हे जीवन आहे हे तरी कसं घडेल. विठ्ठल जीवनाला अनंत हात लागलेलेच असतात, पण ज्यांच्या ज्यांचे हात लागले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ज्यांनी आपलं जीवन घडवलंय त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव आपल्या अंतःकरणामध्ये असलाच पाहिजे. आपल्या नजरेमध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे, आपल्या शरीरामध्ये विनयता भाव असला पाहिजे. ती कृतज्ञता व्यक्त करण्याचं साधन आहे, ते कृतज्ञ व्यक्त करण्याचं ते माध्यम आहे. ते दिसतं की हा कृतज्ञ मनुष्य आहे, कृतज्ञ नाहीये, त्याच्या वागण्यावरून कळून जातं. म्हणून एक बोलू तुम्हाला, सोपं सांगतो, जर तुम्ही कोणाविषयी कृतज्ञता व्यक्त करत नसाल किंवा करू शकत नसाल तर कोणाचेही उपकार घेऊ नका. आणि जर घेतले असतील तर तो कसाही मनुष्य असू द्या, त्याच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त करा, नाही तर घेऊ नका उपकार. जर एक बोलू आणखीन सोपं सांगतो तुम्हाला, वाईट माणसाचे कधीही उपकार घेऊ नका. आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या तरी हरकत नाही, पण वाईट माणसाकडून आपल्या गरजा कधीही पूर्ण करून घेऊ नका. विठ्ठल आपल्या इच्छा अपूर्ण, अर्धी भाकर मिळत असेल ती अर्धी भाकर खा,
पण एका भाकरीच्या अपेक्षा कोणाच्या वाईट माणसाच्या उपकाराने आपल्या घरामध्ये एक भाकर भाजली नाही पाहिजे. नको ती नको. वाईट माणसाचं जर उपकार घेतले तर त्यांचा मोबदला चुकता करणं आपण त्या मोबदल्याला नाही पुरे पडू शकत. ते कालिदासाने इतकं गोड सांगितलं त्या मेघदूत नावाच्या काव्यामध्ये. कालिदासाने ते प्रेम कहाणी ते मेघदूत म्हणजे त्या यक्षानं मेघाच्या हाती निरोप पाठवला. असे आकाशात ढग आले होते आणि त्याला कैद केलं होतं आणि कैद केल्यामुळे त्याने मेघाच्या हाती निरोप पाठवला की माझा निरोप माझ्या प्रियसीपर्यंत घेऊन जा म्हटले. संवाद आहे त्याचा. मग मेघ त्याच्या संग बोलतो. ते कवी कल्पना असतात. त्याचं काय म्हणजे असं म्हणायचं का ढग कस काय बोलले त्याच्या संग, नाही, ती कवी कल्पना असते. मग मेघ त्याच्या बरोबर संवाद साधू लागले, ढग त्यांच्या बरोबर संवाद साधू लागले त्या यक्षाबरोबर. अरे बाबा तू माझ्या हाती का निरोप पाठवतोस? तर तो कालिदास म्हणतात, तो यक्ष म्हणतो की तू उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहेस, महान कुळामध्ये जन्माला आलेला आहेस, उदार अंतकरणाच्या कुळामध्ये जन्माला आला म्हणून मी तुझे उपकार घेतो, नाहीतर वाईट माणसाकून आपल्या गरजा कधीही पूर्ण करून घेऊ नये. यांच्या मोगा वर्माधी गुणे नाधमे लब्ध काम. अधम माणसाकून आपल्या इच्छा कधीही पूर्ण करू नये. विठ्ठल आणि घेतल्या असतील तर त्याच्या उपकारामध्ये राहावं आपण. घेतल्या असतील तर त्याची कृतज्ञता व्यक्त करावीच आपण, केली पाहिजे. एक तर घेऊ नये. आपण कोणाच्या जर पदरी जर नोकरी करत असाल, कोणाच्या पदरी जर नोकरी करत असाल तर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त ठेवा, अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव. नाहीतर कोणाचीही नोकरी घेऊ नका. जर घेतली असेल तर त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव असला पाहिजे, असलाच पाहिजे. का असू नये? अरे त्याच्या माध्यमातून आपलं कुटुंब चालतं, त्याच्या माध्यमातून आपलं घर चालतं. आपल्या घरामध्ये जे अन्न शिजतं त्या मालकाने दिलेल्या धनामुळे शिजतं. नाहीतर आपण म्हणतो काय तो काय फुकट देतो का? नाही बाबांनो, तसं नाहीये. अरे त्यानं आपल्याला नोकरीला ठेवलं, त्याच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये धन मिळतं, आपल्या घराच्या लेकरा बाळाचं शिक्षण व्यवस्था होते, म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता भाव असला पाहिजे. नाहीतर नोकरी घेऊ नका. महाभारतामध्ये गोड एक पार्ट आहे, गोड, लक्षपूर्वक ते संजय. जर तुम्ही कोणाच्या घरी जर नोकरी करत असाल ना, जर कोणाच्या पदरी जर नोकरी करत असाल, तुम्ही कोणतीही नोकरी असू द्या, कंपनीमध्ये असाल किंवा कुठेही असाल, कोणाच्या पदरी नोकरी करत असाल तर त्याने महाभारताचा संजय वाचून काढायचा. इतका गोड आहे संजय बर का. संजय म्हणतोय की माझ्या मालकानं माझ्यावर उपकार केले. खरं पाहिलं तर आमची योग्यता काय? तर आम्ही घोडे सांभाळणे एवढीच आमची योग्यता आहे. घोड्याचा खरारा करणे, घोडे सांभाळणे. आम्ही खरं पाहिलं तर घोड्याचे पारखी आहेत, पण मालकाची कृपा झाली, मला विश्वरूप पाहता आलं. विठ्ठल गोड आहे संजय, इतका छान आहे ना. वाचून काढा संजय, महाभारतातला संजय वाचून काढा. कृतज्ञता कशी व्यक्त करावी त्या संजयाच्या मुखातून आपल्याला ओव्या ऐकायला मिळते. 9व्या अध्यायापर्यंत विषय गोड झाला. 9 अध्याय ऐकले संजयाने बर का. 9व्या अध्यायाचा ते मनमना बहुमत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु या श्लोकाच्या खालील ओव्या गोड ओव्या. आणि थोडी आज ज्ञानेश्वरीच ऐकू, आहे की नाही? जेवढी होईल तेवढी ज्ञानेश्वरी ऐकण्याचं काम करू. जाऊ द्या, होऊ द्या, जड होऊ द्या, पण मी तेच सांगणार, मी ज्ञानेश्वरी सांगणार. तुम्हाला डोक्यावरून गेलं तरी हरकत नाही. लक्षपूर्वक ऐका. आता ऐका. मन मना बहुमत भक्तो मध्य. भगवंताने सांगितलं, तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. भगवंताच्या मुखातील ही अर्जुनासाठी सांगितली. अरे अर्जुना, सर्वत्र एकाते, एकट्याला सगळीकडे. आणि हे ऐकलं संजयाने. कुठे? हस्तिनापुरामध्ये बसल्या जागेवर हे सगळं ऐकत होता संजय. त्याला संजयाला ऐकण्याचं भाग्य का मिळालं? व्यासानी कृपा केली त्याच्यावरती. काय झालं? उद्याच्याला आता दुसऱ्या दिवशी सूर्योदय होणार, आणि सूर्योदय होणार, ते सूर्योदय होणार तो कौरव आणि पांडवांच्या युद्धाचा सूर्योदय होणार. एकमेकाच्या
पुढं उभा आहेत कुरुक्षेत्रावरती, एकमेकाला मारण्यासाठी उभा आहेत पांडव आणि कौरव. व्यासजी हस्तिनापुरामध्ये आले आणि आल्याच्या नंतर धृतराष्ट्राला बोलू लागले. पुत्र आहे ना धृतराष्ट्र व्यासांचा. आणि धृतराष्ट्राला म्हणू लागले, राजा मी तुला दृष्टी देऊ शकतो. काय बोलले? दृष्टी देऊ शकतो. इतकं वाईट वाटलं राजा धृतराष्ट्राला. व्यासजी आतापर्यंत तुम्ही कुठं होते म्हटले. हे जे युद्ध उभा राहिले ना कुरुक्षेत्रावरती, हे गेलेत ना माझे आणि पंडूचे पोरं, हे जे युद्ध उभा राहिलंय, मी आंधळा आहे म्हणून उभा राहिलंय. मी जर डोळस असतो तर भीष्माचार्याने मलाच राजा केलं असतं. आंधळा राजा करू नये हे भीष्माचार्यांनी नियम काढला. आंधळा राजा कसा करावा? त्याला प्रजेचे दुःख तर दिसले पाहिजेत का नको? जन्मजात आंधळा आहे मी, आणि आज तुम्ही इथं उभा राहिले आणि तुम्ही म्हणता की राजा मी तुला दृष्टी देऊ शकतो. जर मी डोळस असतो, मला जर दृष्टी असती तर हे युद्ध उभारच राहिलं नसतं. प्रापंचिक माणसाला डोळ्याचं सुख कशामध्ये? गुरुदेव व्यासांना बोलू लागले, व्यासजी सांगा प्रापंचिक माणसाला डोळ्याचं सुख कशामध्ये? त्या लेकराचं बालपण पाहण्यामध्ये, त्या लेकराचं गोड कौतुक पाहण्यामध्ये, त्या लेकराचं रांगणं पाहण्यामध्ये, त्या लेकराचं तरुणपण पाहण्यामध्ये, त्या लेकराचं लग्न झाले त्याच्यामध्ये पाहण्यामध्ये ते डोळ्याची कृतार्थता आहे. ते डोळे धन्य मानतात. माझं लेकर लहानचं मोठं झालं ते पाहण्यामध्ये धन्यता आहे. आणि आज माझीच लेकर एकमेकाला मारण्यासाठी उभा आहेत, त्यांची धडा वेगळी सीर झालेली पाहण्यासाठी मला डोळे देता का? संपूर्ण हे कुरुक्षेत्र रक्ताने माखल्याच्या नंतर ती माती पाहण्यासाठी मला डोळे देता का? नकोयत मला डोळे. तुम्हाला वाटत असेल मला हे युद्ध कळावं, कुरुक्षेत्रावर काय चाललंय हे कळावं, असं जर वाटत असेल तर माझा नौकर संजय, त्याला तुम्ही दृष्टी द्या, तो पाहिल आणि मग मला तो सांगल. विठ्ठल व्यासांची कृपा झाली संजयावर. डोक्यावर हात ठेवला, दृष्टी मिळाली त्या संजयाला. 9 अध्याय ऐकले संजयाने, रोमांच उभा राहिले, अष्टसात्विक भाव जागे झाले त्या संजयाचे. अरे मग आपल्याला ऐकायला काय मिळालं? खरं पाहिलं तर आमच्यासाठी नाहीये हे ब्रह्मरसाचे पारणे. गेले अर्जुना लागी नारायणी, कितीची अवसरे पाहुणे पातलो आम्ही अचानक पाहुणे म्हणून गेलो तिथं. खरं पाहिलं तर आमच्या काही संबंध नाही. आम्ही घोडे सांभाळणारी माणसं, पण मालकाची मर्जी सांभाळली म्हणून संतांनी माझ्यावर कृपा केली. विठ्ठला मी माझ्या मालकाच्या मर्जीत राहिलो, मी मालकाचा एकनिष्ठ नौकर राहिलो म्हणून मला व्यासांनी कृपा केली. पुढे पुढे ते संजयाचं एकदम भगवंताच्या मुखातले वाक्य ऐकू लागले. 9वा अध्याय हा 9व्या अध्यायासारखाच. जसं राम रावणाचं युद्ध कोणासारखं झालं, ते राम रावणासारखं हे 9व्या अध्यायामध्ये विषय मांडलाय. 9व्या अध्यायाचं वर्णन 9व्या अध्यायात केलंय. 9वा अध्याय कोणासारखा तो 9व्या अध्यायासारखाच. त्याची बरोबरी कोणाला करता येत नाही असं ज्ञानोबराय 10व्या अध्यायामध्ये बोलले. आता ऐका. आणि एवढं अत्युच्च अवस्थेला गेलेला संजय डोळे झाकलेले दिव्य दृष्टीने पाहतोय आणि धृतराष्ट्राला सांगतोय. रोमांच उभा राहिले, सद्गदित झाला. भगवंताच्या मुखातून आपल्याला ज्ञान ऐकायला मिळालं. आणि धृतराष्ट्राकडे पाहिलं, तो सांगत होता. संजयाचं जीवन परिवर्तन झालं. संजयाच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव उभा राहिले, रोमांच उभा राहिले संजयाच्या शरीरावर. आणि त्याने धृतराष्ट्राकडे पाहिलं. धृतराष्ट्र निवांत बसलेला होता. तो सांगतोय, अरे भगवंताच्या मुखातून ऐकलेलं संजयाने ऐकलं, संजयात बदल झाला. जसंची तसं संजय राजा धृतराष्ट्राला सांगतोय, तो निवांत बसलाय, त्याच्यात काही बदल नाही. संजयाच्या मुखातील इतक्या गोड उभ्यात. संजय म्हणतो, अहो ऐकत जात की अवधारा, तव निवांत म्हातारा. ते निवांत बसलो होत. जैसा मैसा नुठिका पुरा, तैसा उगाची असे. आपल्याकडे नदी आहे जवळ, आहे जवळ. म्हशी सांभाळता ना तुम्ही, इकडे म्हशी सांभाळता.
जर पाणी असेल नदीला आणि जर म्हैस जर नदीकडे सोडली, रेडा असेल म्हैस असेल, ती दिवसभर पाण्यामध्ये राहते. ती बाहेर यायचं नावच घेत नाही, सारखी ती पाण्यात जात असते, चरायचं नाव घेत नाही, काय नाही. कधी कधी ते म्हशीची गंमत सांगू का तुम्हाला, दिवसभर पाण्यात राहील आणि घरी येऊन पाणी पिईन ती. घरी येऊन पाणी पिते, दिवसभर पाण्यात राहते पण पाणी पित नाही ती दिवसभर. घरी येऊन पाणी पित राहणार. ज्ञानोबराय म्हणतात, जैसा मैसा नुठी कापुरा तैसा उगाची असे. जसं ती म्हैस पाण्यामध्ये जाऊन बसते, ती बाहेर यायचं नाव घेत नाही, तसा हा राजा धृतराष्ट्र आहे, त्या दुर्योधनाच्या मोहातून बाहेर यायचं नावच घेईना. सारखा त्या दुर्योधन काय करतो एवढंच सांग म्हणतोय. जैसा मैसा नुठी कापुरा तैसा उगाची असे. आता तुम्हाला ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची गंमत सांगतो तुम्हाला. व्यासांची गीता आणि माऊलींची ज्ञानेश्वरी अंतर सांगतो तुम्हाला काय आहे. व्यासांनी गीतासारखा गोड ग्रंथ आपल्याला दिला. व्यासांच्या मुखातून आपल्याला लिखणीतून आपल्याला बाहेर पडला. भगवंताच्या मुखातील श्लोक, अर्जुनाच्या मुखातील श्लोक, संजयाच्या, राजा धृतराष्ट्राच्या, हे सगळ्याच्या मुखातून निघालेले श्लोक. जे हे बोलले ते व्यासांनी लिहून काढलं. बरोबर. राजा धृतराष्ट्र काय बोलला ते लिहून काढलं, संजय काय बोलले ते लिहून काढलं, भगवंत काय बोलतात ते लिहून काढलं, अर्जुन काय बोलले ते लिहून काढलं. श्री भगवान उवाच अर्जुन उवाच असं लिहून काढलं. म्हणजे ते जे काय बोलले ते व्यासाने लिहिलं, पण ज्ञानोबरायांनी ते काय बोलले हे तर सांगितलं, पण त्यांच्या मनात काय चाललंय हे सुद्धा ज्ञानोबरायांनी सांगितलं. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं वेगळेपण काय आहे, तर या चौघांच्या मनामध्ये काय चाललंय हे सुद्धा ज्ञानोबराय सांगतात. विठ्ठल. मनातलं ओळखणं अवघड आहे. ते मराठी एक पिक्चर होता पा, त्या हिरो कोण आहे मला नाही सांगता यायचं, पण मराठी पिक्चर मी लहानपणी पाहिला होता. त्याला देवी प्रसन्न होती, त्याला महिलाच्या मनातलं ऐकायला येतं. त्याला त्या महिला काय बोलतात त्याला मनातलं ऐकाय. मला सांगा, आपल्याला एकमेकाचं मन कळत नाही, चांगलं आहे का वाईट आहे? मन कळत नाही म्हणून आपण इथे कीर्तनाला बसलो. हे कीर्तन चालू आहे, एकमेकाची मन कळत नाहीत. माझ्या मनात काय चाललंय तुमच्या विषयी हे जर तुम्हाला जर कळलं असतं ना, कीर्तनच झालं नसतं. कीर्तनच बंद पडलं असतं इथं अजिबात. आणि तुमच्या मनातलं मला कळलं असतं तर मी आलो असतो का? अरे कीर्तनाचं सोडून द्या हो. अरे प्रपंच सुद्धा झाला नसता जर माणसाच्या मनातली मन कळलं असतं तर, माणसाचं मन कळलं असतं तर कशाचा प्रपंच झाला असता? अजिबात नाही. आपल्याला मनातलं कळत नाही म्हणून आपण एकत्र आहोत. विठ्ठल. हॅलो हॅलो. पण ज्ञानोबरायांनी यांच्या मनामध्ये काय चाललंय हे सांगितलं. आता तुम्हाला ज्या ओव्या सांगणार आहे ना, त्या संजय बोललेल्या ओव्या नाहीत, संजयाच्या मनातल्या ओव्या. हे मनात तो तोंडावर बोलत नाही राजाच्या. राजा समोर बसलेला आहे आणि संजय समोर बसलेला आहे. संजय मनात राजाविषयी बोलतो, वाणीतून बोलत नाही, फक्त मनात बोलतो. एक शब्द वापरला संजयाने, अहो ऐकता का, एवढा शब्द वापरला. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर या श्लोकावरच्या त्या ओव्या वाचा, 5-6 ओव्या गोड ओव्या संजयाच्या मुखातल्या. अहो ऐकत जात की अवधारा, अहो ऐकता का, एवढंच म्हटला आणि डोळे उघडून पाहिलं ते निवांत बसलेलं होतं म्हातारा. अहो ऐकता का, अहो ऐकत जात की अवधारा, तव निवांत म्हातारा. आता हे मनात बोलतोय, जसा मैसा नुठिका पुरा तैसा उगाची असे, हे मनात बोललाय. तोंडाव कसा बोल, राजा आहे ना तो, मालक आहे तो, तोंडाव कसा बोलल त्याला? तो म्हणतो जसा रेडू ते मैस जशी पाण्यात बसते हा तसाच बसलाय बाबा. जैसा मैसा नुठिका पुरा तैसा उगाची असे. आता पुढं संजय माथा तू केला, त्यांनी कपाळाला हात लावला. अमृताचा पाऊस वर्षला, तो असताची गेला सिजिया गावा. अरे इथं अमृताचा पाऊस पडतोय आणि वर्षभर इथं राहतो, आणि ज्या दिवशी सप्ताहाचे फुलं पडले त्याच दिवशी दुसऱ्या गावाला निघून गेला. तो असताच गेला सिजिया गावा. विठ्ठल. भगवंताच्या मुखातून एवढा ज्ञानामृत आपल्याला मिळतंय आणि हा निवांत बसलाय. म्हटले संजय माथा तू केला,
अमृताचा पाऊस वर्षला तो असताची गेला सिज या गावा. संजयाने पाहिलं राजाकडे आणि पाहिल्याच्या नंतर एक शब्द वापरला, परी हा दातार हा आमुचा. कोण आहे तर आमचा तो दातार आहे, माझं कुटुंब सांभाळतो तो. ये बोलता मैडेल वाचा, याच्याविषयी काही बोलावं तर माझी वाणी मलिन होईल. काय करू याचा स्वभावची ऐसा विठ्ठल. काय करावं म्हणले, याचा स्वभावच असा आहे, याच्या स्वभावामध्ये कधीही बदल होऊ शकत नाही. अरे प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं तरी याच्यात बदल झाला नाही. अरे सनकादिक संतांनी राजा धृतराष्ट्राला येऊन ज्ञान सांगितलंय. सनकादिक संत जे भगवंताच्या सानिध्यामध्ये राहतात ते संत राजा धृतराष्ट्राला येऊन घरामध्ये येऊन ज्ञान सांगितलं तरी बदल झाला नाही. भगवंताच्या मुखातून ऐकलं तरी नाही बदल झाला. पण काय करावं, जाऊ द्या म्हटले, याचा स्वभावच असा आहे. काय, तो आमचा दातार आहे, माझं कुटुंब सांभाळतो, माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतो. माझ्या लेकरा बाळाच्या अंगावर कपडे येतात ते याच्या धनामुळे येतात. हो, तो आम्हाला धन देतो, म्हणून माझं कुटुंब सुखी राहतं. याच्याविषयी काही बोलावं तर माझी वाणी मलिन होईल, कारण तो आमचा दातार आहे. दातार, दान देणारा, आम्हाला सांभाळणारा आहे, तो दातार आहे माझा. म्हणून त्याच्याविषयी काही बोलू नये, केवळ आणि केवळ त्याच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त करावी. विठ्ठल. म्हणून ज्याच्याकडून उपकार घेतले त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव असावा. एक तर उपकार घेऊ नका आणि घेतले असतील तर त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव असावा. आज जगद्गुरु तुकोबराय साधू विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतात. का करतात? कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. इतकं परिवर्तन झालं जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन. अरे 21व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायांना पहिला भगवंताचा साक्षात्कार झाला. भामचंद्राच्या डोंगरावर साक्षात्कार झाला. तुकोबरायांचं जीवन बदललं. खरं पाहिलं तर तुकोबराय श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेत. बरे का नंदू महाराज, श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेत. सामान्य घरामध्ये जन्माला आलेले नाहीयेत जगद्गुरु तुकोबराय. श्रीमंत घरामध्ये श्रीमंती, वाड वडिलांची श्रीमंती जगद्गुरु तुकोबरायांची. तुकोबरायांची श्रीमंती किती होती सांगू तुम्हाला. आज तुम्ही देहू गावाला गेल्याच्या नंतर जे पांडुरंगाचं मंदिर पाहतो ना आपण, ते एकट्यात जगद्गुरु तुकोबरायांनी बांधलंय. एवढी श्रीमंती होती. माऊलीच्या मंदिराच्या समाधीच्या पुढचा जो गाभारा आहे तो जगद्गुरु तुकोबरायांनी बांधलाय. एवढे श्रीमंत होते जगद्गुरु तुकोबराय. सद्गुरु शास्त्री बाबा बोलत असतात पहा, ते सांगत राहतात, महाराष्ट्रामध्ये सगळे कीर्तनकार तुकोबरायची गरिबी सांगत राहते. तुकोबराय गरीब होते, तुकोबराय गरीब. तुकोबरायची गरिबी सांगता सांगता कीर्तनकार कधी श्रीमंत झाला हेच कळलं नाही त्याला. तुकोबरायची गरिबी. ज्ञानोबराय श्रीमंत घरामध्ये जन्माला आले. एक सद्गुरूंचं वाक्य सांगू, अध्यात्म ज्ञान हे श्रीमंतीमध्ये जन्माला आलं, पण ते गरीबाच्या हाती सापडलं. विठ्ठल. श्रीमंतीमध्ये जन्माला आलंय, सामान्य घरामध्ये जन्माला आलेलं आहे, राजघराण्यामध्ये जन्माला आलंय. अरे ज्याचं अंतःकरण तृप्त असतं ना, त्याच्याच मुखातून अध्यात्म ज्ञान बाहेर पडत असतं. अंतःकरण तृप्त असलं पाहिजे त्याच्याशिवाय नाही बाबांनो. परमार्थ हा अंतःकरण तृप्ततेचा परिणाम आहे. त्याचं नामस्मरण करायचंय, त्यानं दिलं म्हणून, त्याच्याकडून काही मिळवण्यासाठी नाहीये. त्यानं दिल्याची अभिव्यक्ती, त्याची दिल्याची कृतज्ञता म्हणून त्याचं नामस्मरण आहे. त्यानं दिलंय आपल्याला, भरपूर काही दिलंय म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत घरामध्ये, ज्ञानोबराय सुद्धा श्रीमंत घरामध्ये. ज्ञानोबरायांची श्रीमंती सांगू का तुम्हाला. मी जिथून येतो मराठवाडा, बीड जिल्हा तो मराठवाडा, पूर्ण मराठवाडा. माऊलीच्या काळामध्ये देवगिरीचं राज्य होतं. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रामदेवराय असं वर्णन केलंय. न्यायाते पोषितो श्री रामदेव असं वर्णन केलंय. न्यायाने सगळ्या लोकांना सांभाळणारा रामदेव राजा आहे असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. की मी ज्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वरी सांगतो त्या कालखंडामध्ये कालखंड कोणता होता, राजा कोणता होता, हे ज्ञानोबरायांनी शेवट सांगून दिलंय. पुढे ऐका आता. ज्ञानोबरायांचे पंजोबा म्हणजे ज्ञानोबरायांच्या पंजोबापर्यंत
त्या देवगिरीच्या राज्याच्या पदरी ज्ञानोबारांच्या पंजोबापर्यंत जहागिरीचं काम करत होते. मराठवाड्याची जहागिरी ज्ञानोबारांच्या पंजोबाकडे होती. तिथपर्यंत आली होती. मराठवाड्याची पूर्ण मराठवाडा ज्ञानोबारायकडे जहागिरी म्हणून होता. प्रमुख होते ज्ञानोबारायचे पंजोबा मराठवाड्याचे. युद्ध लागलं. बीड आणि धुळे सोलापूर हायवे ना तो, संतोष महाराजाला नंदू महाराजाला माहित आहे. तो बीड वरून जातो. बीडच्या बाहेर गेलं की सोलापूरला जाताना पालीचा घाट म्हणून लागतो. पालीचा घाट. त्या पालीच्या घाटामध्ये ज्ञानोबारायचे पंजोबा मारले गेले. युद्धामध्ये मारले गेलेत. माऊलीचे पंजोबा बर का युद्धामध्ये मारले गेले. एकुलता एक मुलगा म्हणजे ज्ञानोबारायांचे आजोबा. एक मुलगा पंजीने विचार केला, माझं एकुलता एक मुलगा आहे, त्याला सैन्यामध्ये भरती करायचं नाही, त्याला अध्यात्माचं शिक्षण द्यायचं, त्याला वैदिक शिक्षण द्यायचं. म्हणून पंजीने ठरवलं माझ्या लेकराला म्हणजे ज्ञानोबारांच्या आजोबाला वैदिक शिक्षण द्यायचं, त्याला युद्धामध्ये पाठवायचं नाही, सैन्यामध्ये पाठवायचं. नकोय आम्हाला ती जहागिरी. जर हे पोरग पुन्हा जर युद्धामध्ये मारलं गेलं तर मी कोणाकडे पाहायचं म्हटलं. नकोय. सगळ्या जहागिरीचा त्याग केला आणि वैदिक शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षणाची वाटचाल, तिथून पुढे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या कुटुंबाची वाटचाल झाली. विठ्ठल. ज्ञानोबाराय गरीब होते हा गैरसमज काढून टाका. श्रीमंत घरामध्ये जन्माला आले ज्ञानोबाराय. श्रीमंत घरामध्ये. आणि एक बोलू तुम्हाला, जो श्रीमंत घरामध्ये अंतःकरणाने जो श्रीमंत असतो ना, तो धनाने किती गरीब जरी झाला तरी तो अंतःकरणाने उदारच असतो. आणि अंतःकरणाने गरीब असलेला मनुष्य ना, धनाने कितीही श्रीमंत होऊ द्या, तो अंतःकरणाने दळभद्रीच असतो. तो सप्ताहाची वर्गणी मागितली तरी तो लगेच म्हणणार हिशोब सांगा म्हणत राहतो. ते दळभद्री असतात. ते अंतःकरणाने श्रीमंत नाही. गरीबी जरी आली तरी अंतःकरणाने श्रीमंत असतात माणसं. तसे जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत घरामध्ये जन्माला आले. ज्ञानोबाराय श्रीमंत घरामध्ये जन्माला आले. दुष्काळ पडला, होत नव्हतं ते वाटून टाकलं जगद्गुरु तुकोबारायने. संतोष महाराज तुकोबारायकडे गरिबी आली नाही असं नाही, आली. पण जगद्गुरु तुकोबारायकडे आलेली गरिबी हा व्यसनाधीनतेचा परिणाम नाहीये. जगद्गुरु तुकोबारायकडे आलेली गरिबी हा उदारतेचा परिणाम आहे. उदार होते जगद्गुरु तुकोबाराय. अरे डोळ्या देखत माणसं मरतायत हे सहन झालं नाही, होतं नव्हतं तेवढं वाटायला सुरुवात केली. विठ्ठल. धन वाटलं आणि मग धन जवळून गेलं, मग माणसं कळायला लागले. बरं का अशोक, माणसं कळायला लागले. जन हे सुखाचे घेतल्याचे कळायला लागले. माणसं फक्त आपल्याकडे व्यवहार आहे, धन आहे तोपर्यंतच आपले असतात. साक्षात्कार झाला, वह्या बुडून टाकले जगद्गुरु तुकोबारायांनी. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराड्या डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरण केले. नामस्मरणा बरोबर जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीची पारायण केलीत. 1008 पेक्षाही जास्त पारायण जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीची केली. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा स्वीकार केला जगद्गुरु तुकोबारायांनी. अमृत वचनाचा स्वीकार केला. परिणाम काय झाला? मुखातून सुद्धा अमृत वचने बाहेर पडली. आली मुखा वाटे अमृत वचने, 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 आली मुखा वाटे अमृत
त्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा स्वीकार केला. कारण माऊलीचे शब्द हे अमृत वचन आहेत. साच आणि मवाळ मितल्या आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे सागर आहेत ज्ञानोबरांचे शब्द. आणि त्या शब्दाचा स्वीकार केल्याच्या नंतर मुखातून आपोआप अमृत वचने बाहेर पडणार आहे, येणारच आहेत. म्हणून तुकोबरायांनी शब्द वापरला, आली मुखा वाटे अमृत वचन. संत साहित्य इतका हलक्यात घेऊ नये माणसाने, बरं का. सहजासहजी घेऊ नये. एक एक शब्द इतका मूल्यवान आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी पहिला शब्द वापरलाय आली. आणली नाही, आली. आणलेली जात असते, आलेली मनाने जी आली नाही मग ती जात नाही. जाण्याची भीती राहत नाही मग, बरोबर. हे तुम्हाला जास्त अनुभव आहे. जी मनाने आली ती जाईल का पुन्हा, पण आणलेली भरोसा नाही ती राहील का नाही. आली पाहिजे, मनाने आली पाहिजे. काय वचन, वचन. तुम्ही बरेच लांब गेलते काय ना, इतक्या लांब नका. अमृत वचन ती आली, आलेली अमृत वचन जगद्गुरु तुकोबरांच्या मुखातून आली, आणली नाही येत. नाही तर काही काही कविता अशा असतात, आठवले म्हणून पाठवले, ते काय कामाचे. ते काय कामाचे त्या कविता. हे शब्दाला शब्द टला ठण ठला ठ लावत बसायचा, तसं नाही बाबा. आली, सहजरित्या आली. अरे ती येण्याचं कारण काय. जगद्गुरु तुकोबरांचा दुसरा एक अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे झरा आहे मूळचाची. हे आमच्या वाणीतला तो काय, तर तो झरा आहे. जसा पाण्याचे झरे असतात का नाही, डोंगरावरून वाहतात ती झरे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमची वाणी म्हणजे झऱ्यासारखी वाणी आहे, मूळचाची खरा. झरा आहे. आता बरेच झरे पाहतो आपण, किती त्या गार्डन मध्ये झरे पाहतो ना, आर्टिफिशियल झरे तयार केले जातात. झरा आहे पण तो खरा नाहीये. तुकोबराय म्हणतात, आमचा झराही आहे, झरा असून तो खरा झरा आहे. विठ्ठल खरा आहे तो, आटण्याची कधी भीती नाहीये. ती आलीत, अमृत वचने मुखातून बाहेर पडली. आली मुखा वाटे अमृत वचने. ती भगवंताच्या ज्ञानोबरांच्या त्या ज्ञानेश्वरीच्या कृपेमुळे माझ्या मुखातून अमृत वचने बाहेर पडली. जगद्गुरु तुकोबरांनी ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा स्वीकार केला म्हणून मुखातून अभंग बाहेर पडू लागले, सहजरित्या अभंग बाहेर पडले. अरे माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं ते ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमुळे झालं. माझ्या जीवनाचं परिवर्तन झालं ते ज्ञानोबरांच्या शब्दामुळे झालं. नाथबाबांच्या काळामध्ये अशी लोकांमध्ये अफवा पसरली होती नाथबाबाच्या काळात, की माऊलीच्या ज्या काही ओव्यात, त्या जर ओव्या जर संग्रहित केल्या तर माणसाला सोनं तयार करता येऊ शकतं. अशी नाथबाबांच्या चरित्रामध्ये कथा येते पहा, सोनं तयार करता येतं. अशा बऱ्याच ओव्यात त्या एकत्र कराव्या आणि कोणता तरी कालावधी, त्या कालावधीमध्ये जर म्हटल्या त्या ओव्या तर तुम्हाला पितळाचं सोनं तयार करता येतं. असं ते त्या ओव्याची आख्यायिका त्या काळामध्ये पसरली होती. आता मधल्याही काळामध्ये ते बरंच आलं होतं. इतक्या वजनाचं कासव, इतक्या वजन. तुमच्याकडे होतं का नाही काय माहिती, आमच्या मराठवाड्यात होतं पहा. घुबड, कासव आणि ते मांडूळ का गांडूळ, ते आणलं की इतक्या इतक्या वजनाचं असेल तर सोनं तयार करता येणार. पैशाचा पाऊस पडणार आहे की नाही, ते हसत येत आहे की नाही. हा, त्यांना आलंय लक्षात, ते होते का काय काय त्याच्यात. पैसा असं कुठं होत असतंय का, असं कुठं होतं का. आणि बरेच बाबा आपल्याला घडविणारे बरेच आहेत, ऐक ना, असं शिकविणारे. एका जडी एक बाबा निघाले, काय करावं. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान देतो सोडून आणि अशा बाबाच्या नादी लागतो आपण. वारकरी संतांचं ऐकत नाही आणि अशा बाबांनी जे सांगाल ते ऐकत राहतो आपण. अरे आपलं जीवन जर खरं जीवन घडवायचं असेल तर एक सांगू तुम्हाला, माणसाने व्यक्तिपूजक असण्यापेक्षा माणसाने त्याच्या ज्ञानाचं पूजक असलं पाहिजे. नका व्यक्ती पूजा करत बसू. करायची असेल तर ग्रंथाची पूजा करा, करायची असेल तर पुस्तकाची पूजा करा. ज्याचं पुस्तक, ज्याच्या हातामध्ये पुस्तक असतं ना, कोणापुढेही त्याचं मस्तक कधी झुकत नाही, एवढं लक्षात ठेवा. हातात पुस्तक ठेवत चला. तुम्हाला जर खरं योग्य मार्गदर्शन हवं असेल
तर हातामध्ये ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबरांचा गाथा असू द्या. विठ्ठल सत्य कोण सांगतंय? फक्त ज्ञानोबराय सांगतात सत्य, जगद्गुरु तुकोबराय सांगतात सत्य. पण आपल्याला काय आहे? आपल्याला संसार सुखाचा कसा होईल सांगणारा संत हवाय. पण वारकरी संतांनी स्पष्ट सांगितलंय, बाबांनो, हा संसार मूळतः दुःख मूळ आहे. तो सुखाचा कधी कोणाचा झालेला सुख नाही कोठे आली या संसारात. सुख नाही कोठे आली या संसारात. सुख नाही कोठे आली या सुख नाही कोठे आली या त्याच्यात कुठे सुख शोधत बसणार आहेत. पण वारकरी संप्रदायातला कीर्तनकार कधीही संसार सुखी होईल असं कधीच नाही सांगत. कोणाचाच झालेला नाही. बाबांनो, फक्त या संसारामध्ये राहायचं कसं हे शिकवतात वारकरी संत. राहायचं कसं त्याच्यामध्ये हे शिकवण्याचं कार्य. त्या बाबांनी काय तर 10 लाखाला चिंचुका ऐकला घेतला काय चिंचुका, ते चिंचुके असतात ना चिंचात, 10 लाखाला चिंचुके घेतली. म्हणजे हे बुद्धीचं केवढं मोठं दारिद्र्य. चिंचुक्याने पुढे संसार सुखाचा होतो का? चिंचुके म्हणजे ज्याच्या शेतात चिंचाचं झाड येतं ते तर किती सुखी असला पाहिजे. आखे चिंचाचा बागच असतो एखाद्या शेतकऱ्याचा, किती असला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं ते ज्ञानोबरांच्या शब्दामुळे परिवर्तन झालं. आपल्याही जीवनामध्ये परिवर्तन होईल ते केवळ आणि केवळ शब्दामुळे परिवर्तन होईल, अन्य नाही. आशीर्वादाने कोणाच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. ते शब्दाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. केवळ शब्दामुळे परिवर्तन होतं. तुकोबरांच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन शब्दामुळं, त्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमुळं. त्या शब्दाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून मुखातून शब्द बाहेर पडले. अभंगाचं पहिलं श्री संताची माता चरणावरी संताची माथा चरणावरी
साष्टांग हे करी दंडवत तुकोबाराय म्हणतात. मी काय केलं तर संतांच्या चरणावर हे मस्तक ठेवलं. श्री संताचे, संतांना श्री शब्द उच्चारला का? कारण श्री शब्दाचा अर्थ होतो कल्याणकारी. संत हे आपल्या जीवनाचं कल्याण करणारे असतात. ते आपल्या जीवनाला कल्याणकारी करणारे आहेत, म्हणून त्यांच्याविषयी श्री शब्दाने उच्चार केला. श्री संताचे माथा चरणावरी, त्यांच्या चरणावर हे मस्तक ठेवलं. चरणावर म्हणजे पायावर, पायावर म्हणजे त्यांच्या ज्ञानावर. चरण आणि पाय वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायपासून ते बहिणाबाई पर्यंत ज्या ज्या संतांनी अभंग रचना केली असेल, आणि त्या अभंगामध्ये कोणत्याही संतांचा अभंग असू द्या, कोणत्याही संतांचा अभंग असू द्या, त्या अभंगामध्ये चरण किंवा पाय जर असा शब्द आला तर त्या शब्दाचा अर्थ त्यांचं ज्ञान एवढाच होतो. संतांनी सांगितलेलं ज्ञान म्हणजे त्यांचे ते पाय आहेत, त्यांचं ते स्वरूप आहे. चरण म्हणजे त्यांनी सांगितले, त्यांनी निर्माण केलेलं वाङ्मय म्हणजे त्यांचे ग्रंथ, म्हणजे त्यांचे चरण आहेत. त्यांचे ग्रंथ म्हणजे त्यांचे ते पाय आहेत. जगद्गुरु तुकोबरायचा दुसरा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संतांच्या शब्दावर माझा विश्वास आहे, म्हणजे त्यांच्या पायावर विश्वास. संताची ये पायी, संताची ये पायी, हा म्हणजे त्यांच्या चरणावर विश्वास, म्हणजे पायावर विश्वास, म्हणजे त्यांच्या ज्ञानावर विश्वास, म्हणजे त्यांच्या शब्दावर विश्वास. माणसं एकमेकाला शब्दच देतात ना. मी विश्वासाने तुला शब्द देतो, तू माझ्या शब्दावर काय ठेव? विश्वास ठेव. अरे मी तुला शब्द दिला ना, माझ्या शब्दावर विश्वास ठेव, दियाला पैसे. म्हणजे शब्दावर विश्वास असतो. पायावर म्हणजे शब्दावर, त्यांच्या ज्ञानावर विश्वास. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, श्री संताचे माथा चरणावर, त्यांच्या चरणावर हे मस्तक. ज्ञानावर, चरणावर. जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी विषयी लीन झाले, ज्ञानेश्वरी विषयी नतमस्तक झाले जगद्गुरु तुकोबराय. का? कारण परिवर्तन झालंय जगद्गुरु तुकोबरायांचं. बौद्धिक असेल, मानसिक असेल किंवा शारीरिक असेल, हे तीनही परिवर्तन जगद्गुरु तुकोबरायांचे ज्ञानेश्वरीमुळे झाले. धरणेकऱ्याने धरणं धरलं माऊलीच्या समाधी पुढं, आणि माऊलीच्या समाधी पुढं धरणं धरल्याच्या नंतर माऊली स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तुला जर चमत्कार करायचे असतील तर देहू गावाला जा. तो देहू गावाला आला. तुकोबराय कुठे आहेत विचारलं, माऊलीने पाठवलंय. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी त्याला 11 अभंग लिहून दिले. एकादश अभंगाचा प्रसाद दिला, पण त्याला अभंगाचं महत्व कळालं नाही. त्यांनी ते टाकून दिले. पण तो आला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय त्याला बोलू लागले, अरे बाबा, माऊलीने माझ्याकडे पाठवलंय तुला, असा तू निरोप घेऊन आलास, पण त्या ज्ञानेश्वरी मध्ये काय उणेपणा आला, म्हणून माऊलीने तुला माझ्याकडे पाठण्याची वेळ आली. काय ज्ञानेश्वरी हुनी उणे ते पाठविले धरणे. अरे त्या ज्ञानेश्वरी मध्ये काय उणेपणा आला, कमीपणा आला की माऊलीला धरणे करायला माझ्याकडे पाठवावं लागलं. अरे आजही त्या ज्ञानेश्वरी मध्ये उणेपणा आलेला नाहीये. ती आजही साधकाचा संत बनवते. विठ्ठल साधकाचा संत बनवते. फक्त तिच्याकडे जात असताना लेकरू म्हणून गेलं पाहिजे. ती माझी माय असं म्हणून गेलं पाहिजे. ती माय नक्की पाना पाचतेच आपल्याला. ती आई म्हणून तिच्याकडे गेलं पाहिजे. ती ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी माझी माय याच भावनेने गेलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्या भावनेने गेले. म्हणून तुकोबरायच्या मुखातून शब्द बाहेर पडला, श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या चरणावर. माणसाला चालण्यासाठी 2 पायाची गरज आहे. संतोष महाराज, इथपर्यंत चालत आलो आपण, ह्या 2 पायाने चालत आलो. जसं व्यवहारामध्ये चालायचं असेल तर 2 पायाची गरज आहे, तसं आध्यात्मिक वाटचाल करायची असेल तरी 2 पायाची गरज आहे. आणि ज्याची आध्यात्मिक वाटचाल योग्य दिशेने व्हावी असं जर वाटत असेल तर त्याने 2 पायाने चालवते. 2 पाय म्हणजे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा.
याच दोन पायाने चाललं पाहिजे. आणि जो साधक या दोन पायावर चालतो ना, त्याची कधीही वाटचाल कधीही व्यर्थ जात नाही, त्याची वाट कधीही चुकणार नाही, किंवा तो आडमार्गाला कधीही जाणार नाही. आणखीन बोलू, ज्याचं आध्यात्मिक इमारतीची बैठक ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताने भरलेली, ज्याची अध्यात्माची बैठक ही जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगाच्या सिद्धांताने भरलेली, त्याच्या आध्यात्मिक बैठकीला त्यांनी उभा राहिलेली ती आध्यात्मिक इमारत, तिला कधीही तडे जात नाही, कधीच तडे जात नाही. न पडे गुंता कोटे काय कोठे काही न पडे गुंता कोटे काही कोठे आई न पडे गुंता कोठे काही कोठे आई न पडे होते नेटी कंबे चालू दादा नेटी कंबे चालू दादा न पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे काही होते त्या मार्गाने गेल्या मग कुठेही गुंता पडत नाही. फक्त साधूने दाखवलेल्या मार्गाने गेलं पाहिजे, त्यांनी टाकलेल्या त्या पाऊल वाटाने गेलं पाहिजे, तरच त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालावं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग 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 चला जाऊ माग इथं आम्ही चला जाऊ माग इथं आम्ही बंधू चरण सेवू पुष्पावळी बंधू चरण सेवू पुष्पावळी चला जाऊ माग इथं आम्ही चला जाऊ माग इथं आम्ही बंधू चरण सेवू पुष्पावळी बंधू जे पुढे गेले त्यांच्या मार्गाने गेलं पाहिजे, सोपं जातं चाला. मग पुढे कोण गेले तर ज्ञानोबर आहे, जायचं असेल तर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीने जायचं. जगन्नाथ महाराज पवार महाराष्ट्राचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व, गोड असं. महाराष्ट्रामध्ये असा सप्ताह नाही, असा नारळी सप्ताह नाही त्यांच्यामध्ये त्यांचं कीर्तन झालं नाही. महान होते, अत्यंत विद्वान. सद्गुरु शास्त्री बाबांना सुद्धा कीर्तन आवडायची त्यांची. त्यांचं वाक्य सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी सांगणं वेगळं आणि ज्ञानेश्वरी जगणं वेगळं. ही जी साधू संत आहेत ना, ती केवळ ज्ञानेश्वरी सांगतात असं नाही. ज्ञानोबरायांनी जे ज्ञानेश्वरीमध्ये संतांची लक्षणं सांगितलेत ना, त्या लक्षणं जसे ज्ञानोबरायांनी सांगितलेत त्याप्रमाणे ते केवळ सांगतात असं नाही, त्याप्रमाणे ते जीवन जगत असतात, जगतात. ज्ञानेश्वरी जगणं वेगळं. ज्ञानेश्वरी सांगणारा वारकरी संप्रदायामध्ये वर्ग वेगळा आहे आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरी जगणारा वर्ग वेगळा आहे. विठ्ठल जगणारे सद्गुरु शास्त्री बाबा जगतात, ते ज्ञानेश्वरी प्रमाणे जीवन जगत राहतात. काय निर्णय घ्यायचा तो ज्ञानेश्वरी प्रमाणे निर्णय घेत राहतात. म्हणून ज्ञानोबरांच्या शब्दाविषयी जगद्गुरु तुकोबरायांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ज्ञानेश्वरी विषयी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणते ती ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. आपल्याकडे पारायण आहे. किती जण पारायणाला बसतेत? बरेच. अगदी चांगला आकडा आहे, अगदी चांगला आकडा आहे. महाराजांनी सांगितलं 55 माणसं आहेत, अधिक चांगले. पण गावात काय 55च माणसं आहेत का? नाही.
गावात भरपूर माणसं आहेत ना, पण ज्ञानेश्वरी पारायणाला बसलं पाहिजे, केलं पाहिजे ज्ञानेश्वरी पारायण. का करू नये? अरे जे शब्द ज्ञानोबरांच्या मुखामध्ये खेळले ते शब्द आपल्या मुखात आले पाहिजे. आणि एक बोलू तुम्हाला, ज्या शब्दानं हात जोडून उभा राहावं माऊली पुढं, आमचा ओवीमध्ये कुठंतरी अंतर्भाव करा माऊली, ते शब्द आपल्या मुखातून आले पाहिजेत. जे शब्द ज्ञानोबरांच्या मुखात खेळले. हे लहान लहान लेकर पिक्चरचा डायलॉग म्हणतात का नाही, तो हिरो जो बोलतो ना डायलॉग, त्याप्रमाणे ही लहान लहान पुढे डायलॉग बोलत राहतात. माग तो एक पिक्चर आला होता, ते चंदन चोरणाराचा आला, हा आता ते त्यांनी सांगितलं, पुष्प आला होता, त्याचा एक डायलॉग होता, काय होता, हो ठीक आहे, हे पोरं म्हणते ते पुष्पराज झुकेगा नाही. म्हणजे हे आता झुकेगा नाही हे इथून सुरू आहे, या वयापासून. आणि साधू संतांनी सांगितलं, तया ते विनय हीची संपत्ती. ज्ञानोबराय सांगतात विनयता ही संपत्ती आहे. आणि तो हिरो सांगतो आपल्याला झुकेगा नाही साला, काय ना ते पिक्चरचा डायलॉग म्हणत राहतात. माणसं शिव्या देतील पण ओव्या नाही गायची. शिव्या देतील, सर्रास शिव्या देतील, चौकात बसून शिव्या देतील पण ओव्या नाही गायची मुखातून. पिक्चरचा डायलॉग म्हणते पण ज्ञानोबरांची ओवी नाही मुखातून यायची. एखाद्याला म्हटलं ना, एकदा काय झालं, संतोष महाराज एकाला म्हटलं, बाबा ज्ञानेश्वरी वाचत जा, तुम्हाला असल्या भानगडीत पडत नसतो मी. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचणं भानगड आहे, अशा भानगड मग कशालाही काही शब्द लावून देत राहतात. घडलेला प्रसंग सांग. असं दुपारचं काल्याच कीर्तन करून चाललं होतं. दुपारचे दिवस होते, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून आपलं आणि रस्ता खराब होता. काल्याच कीर्तन करून चाललो होतो तर ते एक जणांनी कपाशीत आऊत धरलं होतं. आमच्या मराठवाड्यातलीच घटना, कपाशीमध्ये आऊत धरलं होतं. तर ते बैल फाटा पाडायचे. फाटा कळतो ना, हा काय फाटेच म्हणतात ना, म्हणजे अंतर मध्ये गवतच राहणं, इकडे तिकडे जाणं, ते हा फाटा. आमच्याकडे मराठवाड्यात फाटा म्हणते. काय बरं फापट्या काय आपट्या फापट्या काय धुपट्या काय म्हणू आपण, आहे हा. तर ते पाडायचे, ते बैल पाडत होते. त्यानं आऊत सरळ हाकणं चाललंय तर ते मध्ये मध्ये ते काय फापट्या पाडत होते. हा तर ते बैल तसं करत होते, सरळ चालनात, म्हणून तो बैलाला शिव्या देत होता. तो इतका शिव्या देत होता, इतका शिव्या देत होता, त्याला जेवढ्या येत होत्या तेवढ्या देत होता, एवढ्या शिव्या देत होता. आता रस्ता खराब असल्यामुळे गाडी दमाईन चालली होती, ती काचा खाली होत्या, शिव्या कानावर पडले. मग मी आपलं याला म्हणलं, कृष्णाला म्हणलं गाडी थांबव. मी गाडी थांबवून खाली उतरलो. शेतकरी होता, म्हणलं मामा बैलाला कमी शिव्या देता? तो बोला तुम्हाला काय करायचंय, बैल माझे येत. बरोबर आहे, त्याचं काय चुकलंय का? बैल त्याचे शिव्या देईन नाही तर हानमार करेन, आपला काय करायचंय. पण तुम्हाला काय करायचं, बैल माझे शिव्या देईन. बरोबर म्हणलं, बरं ठीक आहे द्या बाबा, रोज शिव्या द्या, मला काय करायचं. पण एक मला आता काय माणसं सवय असते, घरी देऊ शकत नाही, मग बैलावर राग काढायचा. आणि मग त्यांनी ते बैलावर राग काढला होता तेवढाच. मग त्याला मी म्हटलं बरं ठीक आहे बाबा, बैलाला शिव्या देतो देण्याबद्दल काही नाही, पण तू ज्या बैलाला शिव्या देतोस त्या शिव्या त्या बैलाला कळत्यात का? साधा प्रश्न होता. तू ज्या शिव्या देतोस त्या बैलाला, त्या शिव्या बैलाला कळतात का? तो म्हणला कळो नाही तर न कळो, देणं आपलं काम आहे. त्याला काय कळायलाच पाहिजे असं थोडं, दिल्या पाहिजेत आपण. म्हणला जर कळो नाही तर न कळो, जर शिव्या देणं आपलं काम आहे, तर कळो नाही तर न कळो ज्ञानेश्वरी वाचणं काम नाही का? वाचू नये का आपण ज्ञानेश्वरी? अरे ती कळालीच पाहिजे असं कोणी सांगितलंय तुम्हाला? ती कळाली पाहिजे. बरं मला सांगा, ही जन्म देणारी आई तरी आपल्याला कुठं कळाली? जी मरणारी आई आहे, काही काळापुरती जन्माला आलेली आई आहे, ती तरी कुठं आपल्याला कळाली? ही तर विश्वाची माऊली, ती काय कळणार आहे? विठ्ठल दुसरी बाजू सांगतो, ती कळू नये म्हणून ज्ञानोबरांनी सांगितली का? कळू नये म्हणून सांगितले का? नाही ना, कळावी म्हणूनच सांगितली ज्ञानोबरांनी. कळून घेण्यासाठी प्रयत्न केले किती, हे महत्वाचं आहे. कळून घेण्यासाठी, म्हणून एकदा तरी जन्माला आलोत आपण, एकदा तरी मुखातून ज्ञानेश्वरी ग्रंथ बाहेर काढा बाबांनो.
आपल्याला मराठी भाषेमध्ये जन्माला आलो आपण, आपल्याला मराठी बोलता येते, मनुष्य म्हणून जन्माला आलो. एकदा तरी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचून काढा, एकदा वाचून काढा. आता ऐका, ज्याला वाचता येत नाही त्यांनी सुद्धा वाचून काढा. वाचता येत नाही त्याने कसं वाचावे? चैतन्य महाराजांनी गोड सांगितलं पहा. त्या दिवशी मी सद्गुरू चैतन्य महाराजांचा व्हिडिओ पाहिला. त्यांनी सांगितलं की आता त्यांनी तर त्यांचं ज्ञानेश्वरीवर खूप विद्वान आहेत ते. त्यांनी सांगितलं की ज्याला वाचता येत नाही त्यांनी सुद्धा वाचावी. मग वाचता येत नाही त्यांनी कसं वाचावे? काही नाही म्हटले, त्या ओवीवरून बोट फिरवत राहायचं. ओवीवरून बोट फिरवता फिरवता जर ओवीने आपलं बोट जर धरलं ना, आयुष्यभर ती बोट सोडत नाही. आयुष्यभर फक्त ओवीने बोट धरलं पाहिजे. अरे आपल्याला चांगल्या माणसाची गरज नाही का? आपल्याला वाटतं का नाही रोज चांगले माणसं भेटावेत, आपल्याला चांगल्या माणसाबरोबर बोलता यावं? अरे ज्ञानेश्वरी मध्ये जी माणसं आहेत ना, त्याच्यापेक्षा दुसरी चांगली माणसं या सृष्टीमध्ये नाही आहेत. ज्ञानोबराय भेटतात, निवृत्तीनाथ दादा भेटतात आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये, भगवान श्रीकृष्ण भेटतात, अर्जुन भेटतो, राजा धृतराष्ट्र, संजय, ही सगळी भेटतात आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये. चांगली माणसं भेटतात आपल्याला, संवाद साधतात आपल्या बरोबर. म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं, ऐशी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे. ही अवस्था येणार आहे बाबांना पुढं, त्यावेळेस मन वेड होईल. त्याआधी काय करावं? चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान विठ्ठल. म्हणजे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी चिंतून ठेवली पाहिजे. आपल्याला नाही आपल्या संतांचं महत्व कळत. ज्या मातीमध्ये जन्माला आलो, ज्या भाषेमध्ये जन्माला आलो, ज्या भाषेमध्ये तत्वज्ञान जन्माला आलं, नाही महत्व कळत आपल्याला. आपलंच तत्वज्ञान जर भाषा बदलून आलं का मग महत्व कळतं. आता हेच वाक्य जर मी इंग्रजीमध्ये वापरलं असतो तर आणखी काहीतरी वेगळं सांगितलं असं नाही बाबा. भाव तर एकच आहे ना, भाव एकच आहे, सांगण्याचा उद्देश एकच आहे, भाषा बदलली फक्त. पण आपलंच तत्वज्ञान भाषा बदलून आलं की लगेच आपल्याला भावतं ते. आताची सध्याच्याला शिक्षण व्यवस्था बदलत चालली पहा बरं का नंद महाराज. आपल्याकडे बरेच पोरं इंग्रजी शाळेमध्ये जात असतील, आहेत इंग्लिश स्कूल आहेत इकडे, आमच्याकडे भरपूर झालेत. आता ते जिल्हा परिषद शाळा म्हणजे आता व्हेंटिलेटरवर आहेत, त्या सलाईनवर चालू आहेत, त्या ऑक्सिजनवर आहेत, त्या कशा भाषा जगत आहेत, त्या सगळ्याची सगळे इंग्रजी शाळेमध्ये इंग्लिश स्कूलला जाण्याबद्दल काही नाही. आपल्या लेकराला इंग्रजी भाषा ही आलीच पाहिजे. भाषा ही वाईट नसते, सगळ्या भाषा कोणतीही भाषा असू द्या ती आली पाहिजे. कारण इंग्रजी भाषा ही जगाचे दरवाजे खुले करते, उघडते जगाचे दरवाजे. म्हणून आपल्या लेकराला येणाऱ्या जगाचा वेध घेणारे शिक्षण असलंच पाहिजे, असू नये असं नाही. पण त्याबरोबर आपल्या लेकराला संस्कार सुद्धा असले पाहिजे. त्याबरोबर आपल्या लेकराला आपल्या संतांचं तत्वज्ञान सुद्धा माहिती पाहिजे. आपल्या संतांनी आपल्याला काय दिलं हे सुद्धा माहिती पाहिजे. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष, नाव आहे त्यांचं बराक ओबामा. संतोष महाराज, मी काय तुम्हाला हे पुराणातलं सांगत नाही, तुम्हाला आता प्रत्यक्षदर्शी तुम्हाला लगेच कळून जाईल. नाव आहे त्यांचं पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. आताचे येत तात्या येत आताचे. जगात हा एवढं जे कहार चालू आहे ना ते त्याच्यामुळेच चालू आहे. काय उगाच एक देश दुसऱ्या देशाला मारायला तयार आहे. अशांतता लाभलेली या देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये. आज आपल्याला गॅसचे प्रॉब्लेम झाले, आज आपल्याला डिझेल पेट्रोल गॅस सुद्धा भेटत नाही सध्याच्याला. एखादी देशामध्ये युद्ध चालू आहेत, युद्ध चालू आहेत. आणि ज्या ठिकाणी या संपूर्ण विश्वामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, याच भारत देशामध्ये ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये संत जन्माला आले ते विश्व प्रार्थना करतात, होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. परस्परामध्ये मैत्रभाव जन्माला आला पाहिजे. तर अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, गुगल काढा, मोबाईल काढा, तरुण पोर असतील, रेंज नाही, रेंज नाही, बरं नंतर पहा, ज्यावेळेस रेंज येईल त्यावेळेस पहा. हा, गुगल मध्ये जा आणि बराक ओबामा यांचे फेवरेट सॉन्ग. बराक ओबामा सामान्य माणूस आहे असं समजू नका तुम्ही. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष राहिलेत ते, आणि कृष्णवर्णीय पहिले राष्ट्राध्यक्ष झालेत. कृष्णवर्णीय, त्याआधी सगळे गौरवर्णीय होते, कृष्णवर्णीय पहिला राष्ट्राध्यक्ष. त्यांचे फेवरेट सॉन्ग एवढं गुगलला टाका, घरी गेल्यावर टाका,
पुन्हा रेंज आल्यावर टाका, काय जेव्हा टाकायचं तेव्हा टाका. किंवा बराक ओबामा आणि पसायदान असं टाका. त्यांचे जे फेवरेट सॉन्ग आहेत ना, त्या फेवरेट सॉन्ग मध्ये 5व्या नंबरला पसायदान आहे. रोज पसायदान ऐकतात बराक ओबामा, रोज ऐकतात संतोष महाराज. पेपरला बातमी होती, ना तो आपल्या मातीचा, ना तो आपल्या देशाचा, ना तो आपल्या भाषेचा, ना तो आपल्या धर्माचा. रोज ज्ञानोबरांचं पसायदान ऐकतात, इंग्रजी भाषेमधून ऐकतात. आणि त्यांचं मत असं आहे की पसायदानासारखी विश्व प्रार्थना या जगामध्ये आजपर्यंत, सृष्टी जन्माला आल्यापासून आजपर्यंत अशी प्रार्थना आतापर्यंत जन्मालाच आली नाही, असं त्यांचं मत आहे. अरे जर त्यांना जर कळत असेल तर ज्ञानोबा आपल्या मातीमध्ये जन्माला आले, का आपल्याला कळू नये? माता माऊल्यांसाठी हात जोडून विनंती आहे तुमच्या पुढं, आपल्या लेकराला पसायदान शिकवा बाबांनो. आता त्या शाळेमध्ये पसायदान घेतलं जात नाही, गंध सुद्धा लावला जात नाही, तर पसायदान तर खूप लांबची गोष्ट आहे. जे असेल ते असेल, त्या शाळेचे ती नियम जे असतील ते असतील, आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही. पण माता माऊल्यांसाठी आवर्जून आहे, आपल्या लेकराला पसायदान शिकवा. आणखीन तुम्हाला हात जोडून विनंती, माता माऊल्यासाठीच बोलतो, 5 वर्षाच्या आतील लेकराच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. हात जोडून विनंती, 5 वर्षाच्या आतील लेकराच्या आता द्यायचाच नाही. कारण त्याचं शरीर विकसित व्हायला लागलेलं असतं. त्या मोबाईलचे रेडिएशन आणि त्याच्या मोबाईलच्या लाईटमुळे त्याचे डोळे सुद्धा कमकुवत होतात. लहान लेकराच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. तुम्हीच तुमच्या लेकराचं भविष्य खराब करीत आहात जर तुम्ही तुमच्या हात. आणि त्या माता माऊलीला सांगितलं की त्याच्या हातात मोबाईल देऊ नको. ती म्हणते महाराज काय करावं, ते रडायचं राहतच नाही. ते मोबाईल हातात दिला की ते बसतंय खेळत. म्हटलं आता सध्या त्याला चालू आहे, माता माऊलीचं त्याच्या हातात मोबाईल देतात. हे माझं मत आहे असं समजू नका. ज्यांना पद्मश्री मिळालाय, नाव आहे त्यांचं तात्याराव लहाने. नाव ऐकलंय तुम्ही? डॉक्टर तात्याराव लहाने. ते डोळ्याचे पद्मश्री आहेत. जगामध्ये सगळ्यात विश्व रेकॉर्ड आहे, जगामध्ये सगळ्यात जास्त डोळ्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने. त्यांचं मत आहे हे की माता माऊल्यांनी त्या लेकराच्या 5 वर्षाच्या आतील लेकराच्या हातामध्ये मोबाईल देऊ नये. तिथून पुढच्या लेकराच्या हातामध्ये मोबाईल असेल तर किती तास वापरावा ते सुद्धा सांगितलं. आपण ह्या रील पाहतो का नाही, त्या रील पाहिल्याच्या नंतर माणसाच्या मेंदूला आनंद होत असतो. 1 रील पाहिली, 2 रील पाहिले, आनंद होतो. तुम्ही हे सगळं घरी गेल्याच्या नंतर सर्च करा. डोपामाइन नावाचं आपल्या मेंदूमध्ये, डोपामाइन नावाचे आपल्या मेंदूमध्ये आनंद कसा होतो, ते डोपामाइन मुळे आनंद होत असतो. आपल्या मेंदूमध्ये तो तयार होतो आणि तयार होऊन आपल्याला आनंद देत असतो. तो केवळ रील पाहिल्यानेच होतो असं नाही, तो जागा होतो. आणि जागा झाल्याच्या नंतर ते आनंदाचे हार्मोन्स तयार करतो तो डोपामाइन. तो केवळ रील पाहिल्यानेच नाही, दारू पिण्याने सुद्धा तो डोपामाइन जागा होतो आणि आनंदाचे हार्मोन्स जागे करतो. दुःख विसरायला लावतो तो, आनंदाचे सुखाचे हार्मोन्स जागे करतो तो डोपामाइन. दारू पेल्याने, चहा पेल्याने, सिगारेट पेल्याने हे सगळे ह्या गोष्टींनी होतात ते. आणि त्याच व्यसन केल्याने जे डोपामाइन जागा होतो आणि हार्मोन जागे होतात ना, रील पाहिल्याने सुद्धा तो जागा होतो. म्हणजे ती रील पाहणं सुद्धा दारूच्या व्यसना इतकं वाईट आहे, एवढं लक्षात ठेवा, वाईट आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माता माऊल्यांना लहान लेकराच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. त्याच्या हातामध्ये श्रीमद भगवद गीता द्या, त्यांच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्या, शब्द द्या त्यांच्या हातामध्ये. ते जगद्गुरु तुकोबराय शब्दाविषयी लीन झाले, म्हणून तुकोबरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, संतांच्या चरणावर नतमस्तक. अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दाचं महत्व कळालं. एकेकाळी जगद्गुरु तुकोबरायांचे वैरी असणारे तुकोबरायांच्या शब्दाचं महत्व कळालं, त्यांच्या चरणावरती लीन झाले. तुकिता तुलनेसी सच्चिदानंद
विचारला, शब्दाचं महत्व कळालं, म्हणून त्यांच्या चरणावर लीन झाले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्म तुकासी आले. आपण म्हणतो की अध्यात्म ज्ञानामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मनुष्य ब्रह्मभूत अवस्थेला प्राप्त होतो. हा जीव हा शिवदशेला प्राप्त होतो. माणसाला काय व्हायचंय तर ब्रह्म व्हायचंय. ह्या जीवनाचं काय व्हावं तर ब्रह्मभूत अवस्था प्राप्त व्हावी त्याला. रामेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबरांच्या बाबतीमध्ये असा भाव व्यक्त करत नाहीत. जगद्गुरु तुकोबरांच्या बाबतीमध्ये म्हणतात, ब्रह्म विचारत आलं तुकोबराय कुठं राहतात, ब्रह्म तुकासी आले. तुका ब्रह्मासी गेले असा शब्द नाहीये, ब्रह्म तुकासी आले. म्हणून विनाकारण कोणाच्याही चरणावर मी डोकं ठेवायला मोकळा नाहीये. मी तत्वज्ञानी आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे. अरे मला कळालं म्हणून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी. मानवी जीवनाचं कल्याण करणारे ते चरण असतात, ते संतांचे चरण असतात. त्यांच्या चरणावर नतमस्तक असलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांचे चरण भगवंतापर्यंत घेऊन जाणारे असतात. हे चरण भगवंता, एक बोलू तुम्हाला, संतांचं तत्वज्ञान हे भगवंत स्वरूप करत राहतं, भगवंतापर्यंत घेऊन जातात. नाथबाबा सांगतात, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंत प्राप्तीचा उपाय काय? संतांचे पाय हाच उपाय, दुसरा उपाय नाही बाबांनो. संतांचं ज्ञान हे भगवंत प्राप्तीचा उपाय, भगवंत दुसरा उपाय नाही. संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान, त्यांचे 4 चरण हेच त्यांचे उपाय. चरण हे चरण, ज्ञान ज्ञान. आता ऐका, रामायणातला गोड प्रसंग सांगतो. राम सेतू बांधकाम चालू झालं, गोड प्रसंग आहे. संतांचे पाय हे भगवंतापर्यंत घेऊन जात असतात. संतांचे चरण हे भगवंत प्राप्तीचा पर्यंत घेऊन जाणारे तर मार्ग येतो. राम सेतू बांधकाम सुरू झालं. त्या राम सेतूच्या बांधकामामध्ये सगळेच जण सहभागी होते. त्यामध्ये ती खारुताई सुद्धा सहभागी होती. काय करावं तिनं? समुद्राच्या रीतीमध्ये जावं, संपूर्ण रीती अंगाला लावावी आणि 2 दगडाच्या मध्ये जिथं सापट आहे तिथं जाऊन तिने रीती रिकामी करावी. त्या सापटीमध्ये मातीचे कण टाकावी तिने. जिथे भगवंताने पाहिलं ती खारुताई ती कार्य करत होती. भगवंत प्रभू रामचंद्र तिच्या जवळ आले बरं का भाऊ. आणि जवळ आले आणि तिला म्हटले, बाई तुझ्या अंगाच्या रीतीनं काय सेतू बांधकाम पूर्ण होणार आहे? ती म्हणली, याची जाणीव मला पण आहे. माझ्या अंगाला लागणाऱ्या रीतीनं सेतू बांधकाम पूर्ण होणार नाहीये, पण जिथे जिथे सत्कर्म चाललंय तिथं तिथं आपण सहभाग घेतला पाहिजे. जर सत्कर्म असेल, हा सप्ताह जर सत्कर्म असेल तर यामध्ये नक्की आपण सहभाग घेतला पाहिजे. मग ती अन्नदानाची सेवा असेल, चटाई उचलण्याची सेवा असेल, धन देण्याची सेवा असेल, ही महाराज मंडळी राहतात यांना स्नानाची नाश्त्याची सेवा असेल, कोणतीही सेवा घ्यावी. जिथे जिथे सत्कार्य चालू आहे, सत्कर्म चालू आहे, तिथं तिथं आपला सहभाग थोडा का होईना असला पाहिजे. त्याला आपण एक शब्द वापरला, खारीचा वाटा. तिने सुद्धा तो घेतला. आणि एक बोलू तुम्हाला, सत्कर्म करणारा मनुष्य हा जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगासारखा असतो. सत्कर्म, नंदू महाराज, सत्कर्म करणारा मनुष्य जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यासारखा आहे. त्याला कितीही बुडवण्याचा प्रयत्न करा तरी तो तरलाच जातो, एवढं लक्षात ठेवा. तो तरतो. म्हणून सत्कर्म कधीही वाईट व्हायला जात नाही. सत्कर्म कधीही वाईट मार्गाला नेऊ देत नाही. आणि सत्कर्म हे माणसाला तरुण नेत असतं. ते सत्कर्म माणसाला जिवंत ठेवत असतं. त्याला बुडू देत नाही सत्कर्म त्या माणसाला. खारुताई म्हटली, याची जाणीव मला पण आहे की माझ्या अंगाला लागणारे रीतीनं सेतू बांधकाम पूर्ण होणार नाही, पण जिथे सत्कर्म चाललंय तिथं आपण सहभाग घेतला पाहिजे. तिचं कार्य चालू. भगवंत बोलले तिला आणि काही कामानिमित्ताने थोडं पुढे गेले. आणि पुढे गेल्याच्या नंतर ही वानर, सगळी वानर आपल्या आनंदामध्ये आणि मस्तीमध्ये भगवंताचं भजन करत करत राम सेतू बांधकामामध्ये सहभाग. दगड घेऊन चाललंय, कोणी डोंगर घेऊन चाललंय.
आणि त्यांचं चाललंय उद्योग, मोठमोठाले दगडे घेऊन आणि भजन चाललंय रामाचं. श्रीराम राम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, हे भजन चाललंय त्यांचं. सगळी जण भजन म्हणत होते आणि त्यांचं माकडं ती भजन करत करत डोक्यावर दगड घेत उड्या मारत मारत चालले. प्रभू रामचंद्र थोड्या अंतरावर होते. त्यांच्या कानावर ची 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 असा आवाज ऐकू आला. आवाज ऐकू आल्याच्या नंतर त्यांना कळालं की कुणीतरी तिच्या अंगावर पाय दिला. काय नो, पाठीवर पाय दिला असं, अंगावर पाय दिला असं, मिली असं म्हटले. प्रभू आवाजाच्या दिशेने धावतच आले. प्रभू रामचंद्र त्या रेतीमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती. बेशुद्ध अवस्थेमध्ये प्रभूने तिला उचलून घेतलं. अंगाची रेती अशी बाजूला केली, पूर्ण रेती बाजूला केली. एका हातामध्ये समुद्राचं पाणी घेतलं आणि तिच्या तोंडावर टाकलं, अंगावर टाकलं आणि तिला असं हातावरती घेतलं. जसं हातावर घेतलं प्रभूने, तिच्या तोंडावर जसं पाणी पडलं ती जागी झाली. आणि जागी झाल्याच्या नंतर प्रभूकडे कौतुकाने पाहू लागली. प्रभूने असं हातावर घेतलंय तिला, डोक्यावरून हात फिरवला तिच्या आणि प्रभूकडे ती कौतुकाने पाहू लागली. प्रभू तिच्याकडे पाहतात आणि प्रभूने ती जागी झाल्याच्या नंतर तिला विचारलं, सांग म्हटले बाई, तुझ्या पाठीवर पाय कोणी दिला? ज्यानं कोणी तुझ्या अंगावर पाय दिला असेल त्याला मी शिक्षा करतो म्हटले. कुणी असू दे, तुझ्या शरीराच्या मानानं तू कार्य करतेस. हे मोठमोठाले कार्य करतात म्हणून ते मोठेत असं समजू नको. माझ्या अंतःकरणामध्ये दोन्ही कार्य समानच आहे, समानच आहे. तुझ्या कुवतीप्रमाणे तू कार्य करत राहतेस. एक बोलू तुम्हाला, तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे सत्कर्म करत राहा. भगवंताच्या अंतःकरणामध्ये तो समानच अधिकार असतो दोघांचाही, मोठा असू द्या किंवा लहान असू द्या. भगवंताच्या माझ्या अंतःकरणामध्ये तूही तेवढीच मूल्यवान आहेस आणि ही सगळी वानरही तेवढीच मूल्यवान आहे. सांग म्हटले, तुझ्या पाठीवर पाय कोणी दिला? जाऊ द्या प्रभू, अरे मिली असतीस तू, सांग, मी त्याला शिक्षा करतो. खूप आग्रह केला तिनं, प्रभूनं आग्रह केला तिला, विचारलं, सांग तुझ्या पाठीवर कोणी पाय दिला? खूप आग्रह केल्याच्या नंतर सांगायला सुरुवात केली, माझ्या पाठीवर हनुमंतरायाने पाय दिला. कोणी दिला? हनुमंतरायाने. म्हणजे असं झालं ते जसं आपल्या गावाचे ग्रामपंचायतीचे लेटर पॅड काढावा आपण, आणि ग्रामपंचायत मध्ये काय काय पाहिजे, आम्हाला नाल्या पाहिजेत, पांदन रस्ते पाहिजेत, रस्ता पाहिजे, गावामध्ये व्यवस्थित रस्ता नाहीये, शाळेची डागडुगी करायची, हे सगळं आपण लिहून घ्यावं, ते टाईप करावं लेटर पॅडवर आणि मंत्र्याकडे घेऊन जावं. आणि मंत्र्यांनी ते वाचावं, ठीक आहे तुमचे गावकरी आलेत, ठीक आहे तुम्हाला तुमची कामं होतील. आणि येता येता आपण त्याला मंत्र्याला भेटावं आणि मंत्र्याला म्हणावं की तुमच्या PA ला जरा समजून सांगा, लय पैसे खातो तू. कोणाची तक्रार करावी? PA ची. तसं ह्या आज तिनं तक्रार कोणाची केली? हनुमंतरायाची तक्रार केली ना. आता जसं PA ची तक्रार केल्यावर होतील काम आपले, तर हनुमंतरायाची तक्रार केली तिनं की माझ्या पाठीवर कोणी पाय दिला तर हनुमंतरायाने पाय दिला, मी शिक्षा करतो. प्रभू म्हटले, मी शिक्षा करतो. नका करू प्रभू, अरे मिली असतीस तू, का करू नको शिक्षा? तिने इतकं गोड उत्तर दिलं, प्रभू हनुमंतरायाच्या पायाचा स्पर्श या देहाला झाला म्हणून तुम्ही मला उचलून घेतले, तुम्ही मला उचलून घेतले. अरे संतांच्या चरणाचा स्पर्श, ज्ञानाचा स्पर्श ज्या ज्या देहाला होतो ना, त्या त्या देहाला भगवंत उचलण्याचं कार्य करतात. विठ्ठल हे शब्द आपण आत्मसात केले पाहिजेत. श्रद्धा असावी त्या ज्ञानोबरांच्या शब्दावर, श्रद्धा असावी आपली, श्रद्धा असावी त्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवर असावी. ज्ञानोबराय तितकं गोड सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, सूर्य आदिष्टिली प्राची जगा राणी वदी प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. मानवी जीवनाला जर ज्ञानाची दिवाळी करायची असेल, खरं तत्वज्ञान जाणून घ्यायचं असेल, तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या बाबांनो. नका भोंदू माणसाच्या नादी लागू. हात जोडून विनंती, आपल्या जीवनाचं तर आयुष्याचं वाटोळं होतच होतं, धनाचंही वाटोळं होतं आणि कुटुंब सुद्धा एकत्र राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाने दिलेलं तत्वज्ञान हे सगळ्यात मोठं महान तत्वज्ञान आहे. वारकरी संत, कोणताही संत तुम्हाला, कोणताही कीर्तनकार गळ्यामध्ये ताईत घाला आणि गंडे बांधा असं कधीही सांगणार नाही, कधीच सांगणार नाही. अंधश्रद्धा कोणी शिकवत नाही. कोणत्या संतांनी तुम्हाला अंधश्रद्धा शिकवलेली नाही.
श्रद्धा निर्मुक्त परमार्थ कसा करावा हे सगळ्या साधू संतांनी सगळ्यांनी शिकवलं. ज्ञानोबरायपासून ते भगवान बाबापर्यंत त्या सगळ्या संतांनी शिकवलं. बाबांनी सुद्धा तोच मंत्र दिला. बाबांनो, अंधश्रद्धा निर्मुक्त परमार्थ करावा, शिक्षणाचा मार्ग असावा, निर्व्यसनी जीवन जगावं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, कर्ज काढू नये माणसाने, कधी माणसाने कर्जामध्ये राहू नये, कर्ज काढू नका, लेकराला चांगल्या शाळेमध्ये शिक्षण द्या, चांगली संस्कार दिले पाहिजेत आणि अंधश्रद्धा निर्मुक्त परमार्थ केला पाहिजे. आणि बाबांनी शिकवलं, तो दिला परमार्थ, आपल्याला दिलाय, प्रत्येकाला दिला. मराठवाडा असेल, हा नाशिकचा भाग असेल, या प्रत्येक गावामध्ये बाबा फिरलेत आणि बाबांनी फिरून सांगितलं, बाबांना अंधश्रद्धा निर्मुक्त परमार्थ करा, शिकवलं बाबांनी. त्या मराठवाड्यामध्ये, त्या बीडमध्ये, केस तालुक्यामध्ये ते कासारी बोडखा म्हणून गाव आहे. पहा, 2 गाव आहे, एक कासारी आहे आणि एक बोडखा आहे. कासारी बोडखा दोन्ही गावाची ओळख त्या नावाने, दोन्ही एकत्र गाव घेतलं जातं. त्या गावामध्ये त्या बकऱ्याचा बळी दिला जायचा. त्या बोडख्यामध्ये रोकडोबाचं मंदिर आहे. रोकडोबाचं त्यांचं पुरातन देवस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. ते सगळे मंडळी त्या रोकडोबाला मानतात आणि ते बकऱ्याचा बळी दिला जायचा. बाबाला कळलं, बाबा गेले तिथं. बाबांनी कीर्तनाला उभा राहिले, कीर्तन केलं बाबाने. आणि कीर्तन चालू असताना बाबांनी गळ्यातली माळ काढली आणि त्या रोकडोबाच्या गळ्यात घातली. कोणाच्या गळ्यात घातली? रोकडोबाच्या. रोकडोबा देव आहे बरं का, लक्षात ठेवा. भगवान बाबा असे संत आहेत, त्यांनी माणसाला तर माळकरी केलंच केलं, बाबांनी देवाला सुद्धा माळकरी केलंय. मराठवाड्यातले देव सुद्धा मांसाहारी होते. माणसं तर होतेच होते बाबा जन्माला येण्याच्या आधी, देव सुद्धा खात होते. बाबांनी गळ्यातली माळ काढली आणि त्या रोकडोबाच्या गळ्यात घातली आणि सगळ्याला सांगितलं, आजपासून तुमचा रोकडोबा माळकरी झाला म्हणले. त्याला आता इथून पुढं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत जा, त्याला हा नैवेद्य दाखवत जाऊ नका. अनंत उपकार आहेत श्रीसंत भगवान बाबांची. बाबांनी शिक्षण व्यवस्था शिकवली, शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती केली भगवान बाबाने. भगवान बाबा केवळ वारकरी संत होते असं समजू नका, एक क्रांतिकारी संत भगवान बाबा होते. शैक्षणिक क्रांती केली भगवान बाबांनी, समाज संघटन आहे भगवान बाबाकडे संपूर्ण. बाबांकडे एका गोष्टीकडे, एका दृष्टिकोनातून पाहताच येत नाही. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे श्रीसंत भगवान बाबा विठ्ठल. बाबाकडे एका दृष्टिकोनातून नाही पाहता येत. बाबा वारकरी संत होते. बाबामध्ये एक शिक्षण महर्षी दडलेला होता. बाबा शाळा कितवी शिकले असं जर विचारलं तर बाबा 4थी पर्यंत शाळा शिकले होते. भगवान बाबा भगवान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्या काळामध्ये 50 विद्यार्थी सांभाळत होते भगवान बाबा. त्या 50 विद्यार्थ्यामध्ये पहिली जी बॅच 10 विद्यार्थी सांभाळले पहिल्या बॅच मध्ये, त्यामध्ये पहिल्या बॅच मधला विद्यार्थी भगवान बाबाचा मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू ठरला. केपी सोनवणे कुलगुरू ठरलेत. एवढे महान माणसं भगवान बाबांनी तयार केली. ऐका पुढं, एक शिक्षण महर्षी होता, समाज संघटन कौशल्य होतं भगवान बाबांकडे. आणखीन पुढे सांगतो, बाबामध्ये एक इंजिनियर सुद्धा दडलेला होता, जे गडाची रचना केली भगवान बाबांनी. आजही इंजिनियर म्हणतात हे सगळं ओळंब्यामध्ये एका लाईन मध्ये कसं बनवलं असेल बाबांनी, आजही. म्हणजे इंजिनियर सुद्धा. आणखीन पुढे जाऊन सांगतो, बाबामध्ये एक डिझायनर होता बरे का, संतोष महाराज. बाबाच्या काळामध्ये भगवान बाबा जसा ड्रेस घालायचे ना, तसं कोणताच वारकरी कीर्तनकार ड्रेस घालत नव्हता बाबाच्या काळात. इथपर्यंत कोट घालायचे भगवान बाबा, गुडघ्यापर्यंत. कानामध्ये कुंडल असावेत. ब्रह्मचार्याचा पोशाख कसा असावा हे भगवान बाबांनी दिलंय वारकरी संप्रदायाला. कानामध्ये कुंडल असावेत, गळ्यामध्ये ज्ञानोबरांची पवित्र समाधी असावी, गुडघ्यापर्यंत कोट. आणि त्या काळामध्ये जरीचं उपरण आणि जरीचं धोतर वापरायची. हातामध्ये घड्याळ होती भगवान बाबाच्या त्या काळात. हा काळ म्हणजे 1980चा काळ, त्याच्याही आधीचा. म्हणजे 1896 बाबांची जन्म तारीख आणि 1965 बाबांचा वैकुंठ गमन. म्हणजे 65च्या आधीची घटना सांगतोय, ज्या काळामध्ये शिक्षण माहित नाही, ज्या काळामध्ये काही नाही, बाबा एवढ्या पद्धतीने ऍडव्हान्स जीवन जगत होते. अंधश्रद्धा शिकवली नाही.
ज्ञानाचा मार्ग शिकवला, त्याच मार्गाने आपण जीवन जगावं. विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा